महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर वाहतूक शाखेची अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर धडक कारवाई। अशा रिक्षा आढळल्यास यापुढे तात्काळ होणार कारवाई। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सातपूर वाहतूक शाखेने अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सातपूर कॉलनी परिसरातील विविध शाळाबाहेर ही विशेष मोहीम राबविण्यात आली। या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सुमारे 5 ते 6 रिक्षांवर कारवाई करण्यात आली। शाळा परिसरात अनेक रिक्षांमधून अवैधरित्या विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतानाही विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक विभागाने ही मोहीम हाती घेतली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातपूर वाहतूक युनिटचे पोलीस उपनिरीक्षक सुनील आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गवडी व चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। संबंधित रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली। वाहतूक शाखेने स्पष्ट इशारा दिला असून सातपूर वाहतूक शाखा युनिटची सूत्रे आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी स्वीकारली आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कोणतीही दया न दाखवता तात्काळ कारवाई केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधातील ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले। या धडक कारवाईमुळे अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे। तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांचाच वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।